बघा अशी ट्रॉलरची सुविधा केली आहे, त्यातल्या त्या लोकांसाठी पण भरपूर साऱ्या सुविधा केल्या आहेत। अशा खूप साऱ्या गोष्टी यावर्षी BMC, मुंबई पोलीस आणि गणेश भक्तांनी केलेल्या आहेत। तर इथे गर्दी आणि गोंधळ असल्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देतोय। तर डोंगरीचा राजा आणि उमरगाडीचा राजाची ग्रेट भेट पाहून झाल्यावर आपण आलो होतो गिरगाव चौपाटीला आणि जिथे पाहतोय की बरेचसे गणपती बाप्पा लाईनीत उभे गिरगाव चौपाटीला विसर्जनासाठी। परळचा महाराजा परळचा राजा मेरे पास आगमन पाहिलं, मंडपात पाहिलं आणि आता विसर्जनात पाहतोय। गणपतीसोबत गणेश भक्त आणि इतर मंडळी देखील समुद्रावर येतात, त्यामुळे गर्दी झाली आहे, पण पोलिसांनी क्राउड मॅनेजमेंट चांगलं केलं आहे। यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाला जायची माझी पहिलीच वेळ होती आणि विसर्जनाला यायची ही दुसरी वेळ आहे। त्याचं स्वरूप बघायला भेटेल हे आपल्याला परेलच्या राजामध्ये, जे श्रीरामाच्या अवतारामध्ये परेल वर्कशॉपच्या गणसंकुल आर्ट्समधून बाहेर पडताना आपण पाहिलं। त्यानंतर त्यांना मंडपात श्रीरामाच्या अवतारामध्ये व्यवस्थित पाहिलं आणि आता हे श्रीराम म्हणजेच आपला लाडका बाप्पा परेलचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीला आलाय आणि आता समुद्राकडे जातोय, म्हणजेच आपल्या गावी जातोय। हे पाहणं हे माझं खूप मोठं भाग्यच आहे। हे बघा अशी ट्रॉलरची सुविधा केली आहे, त्यामुळे बरेचसे गणपती आतमध्ये लावू शकतात आणि पाण्याला भरती पण आहे। हे बघा अशा प्रकारे ट्रॉलरची सुविधा BMC आणि इथल्या कोळी बांधवांनी म्हणजेच कोल्हापूरच्या कोळी बांधवांनी आपल्या गणपती बाप्पाला समुद्रात व्यवस्थित विसर्जन करण्यासाठी केलेली आहे। हे बघा बाप्पाला असं ट्रॉलरवर घेऊन जातात, त्यानंतर एक बोट बाप्पाला समुद्रात आतमध्ये खोलवर घेऊन जाणार आणि तिकडे जाऊन व्यवस्थित बाप्पाचं विसर्जन करणार। हे बघा इथे आपण खूप सारे बाप्पा समुद्रात अर्धवट विसर्जन केलेले पाहतोय, पण हेच तर मी सांगतोय की ह्या मंडळींनी देखील असं तराफ्यामध्ये बाप्पांना ठेवून तिकडे खोल समुद्रात जाऊन विसर्जन केलं तर खूप बरं होईल, कारण नंतर ना यांची अवस्था खूप बिकट होते। हे बघा या बाप्पाला देखील या बोटीवर या तराफ्यावर किंवा ट्रॉलरवर म्हणा व्यवस्थित ठेवणार आणि नंतर आतमध्ये घेऊन जाणार विसर्जनासाठी। ही बाप्पाची मूर्ती देखील विठ्ठलाच्या अवतारात आहे किंवा बालाजींच्या अवतारात आहे, नेमकं कळत नाही आहे कारण ते थोडेसे दूरवर आहेत आणि पाण्यात आहेत, पण हे बाप्पा सुंदर आहेत आणि त्यांच्या पाठी बरेचसे बाप्पा लाईनीत उभे आहेत विसर्जनासाठी। इथे आपण पाहतो परेलचा विघ्नहर्ता आणि शेतकऱ्याच्या अवतारात अवतरलेला गिराळ समाजाचा मध्यबायकळ्याचा राजा। हे बघा मगाशी जो आपण बाप्पा पाहिला जो तराफ्यावर होता त्याला हा ट्रॉलर खेचत आतमध्ये समुद्रात घेऊन चाललाय विसर्जनासाठी। इथे कुठे विसर्जन केलं जात नाही आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हेच ना बऱ्याचशा मंडळांनी आवर्जून केली पाहिजे। आमचा डोंगरीचा राजा आणि उमरखाडीचा राजा देखील असाच तराफ्यावर जाऊन विसर्जन होतो। इथे आपण बरेचसे उंच बाप्पा पाहतोय, मला ह्या मंडळांची नावं माहिती आहे पण मी नावं घेणार नाही, पण त्यांनी देखील हे केलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही आतमध्ये खोल समुद्रात जाऊन विसर्जन करावं बाप्पांचं, कारण एवढ्या उंच मूर्त्या तुम्ही आणता खूप सारे लोक बघायला येतात। त्याचप्रमाणे विसर्जनाच्या टायमाला देखील याच मूर्त्यांचं विसर्जन कसं होतं ते पाहायला देखील बरेचसे भक्तगण येतात आणि ज्यातला मी पण एक भाग आहे। आणि जेव्हा आम्ही विसर्जनाच्या नंतर जी अवस्था पाहतो बाप्पाची ते पाहून खूपच वाईट वाटतं। मागच्या वर्षी देखील मला खूप सारे कमेंट आले होते, पण मी यावेळी तसं विसर्जन दाखवणार नाही, पण हां खूप साऱ्या मंडळांनी हे जर केलं जसं आता हे या तराफ्यावर हा बाप्पा चालला आहे तसंच जर केलं तर खूप चांगलं होईल गणपती बाप्पासाठी देखील आणि गणेश भक्तांसाठी देखील। आणि आता तुमच्या स्क्रीनवर जो बाप्पा समुद्रावर विसर्जनासाठी चालला आहे जे मुंबईतलं सुप्रसिद्ध मंडळ आहे, हे जर तुम्ही ओळखू शकला तर कॉमेंट करून सांगा। या मंडळाने देखील बाप्पाला जसं आवर्जून तुम्ही त्याची सेवा केली तसं विसर्जन देखील चांगल्या पद्धतीने केलं तर खूपच चांगलं होईल। पण मुद्दाम मी या मंडळांची नावं घेणार नाही आणि जास्त काही बोलणार नाही, कारण मग याच मंडळाची लोक मला कॉमेंटमध्ये येऊन शिव्या घालतात आणि धमकी देखील देतात, म्हणून मी जास्त काही बोलत नाही। पण हां या बाप्पाला दरवर्षी मी पाहतो आणि मनापासून मला हा बाप्पा खूप आवडतो, पण त्याचं विसर्जन नीट व्हावं हीच माझी इच्छा। पण गिरगाव चौपाटीची एक गोष्ट मला खूप जास्त चांगली वाटते, ती म्हणजे आपण खूप साऱ्या बाप्पांना जे पाहू नाही शकत किंवा जे पाहायला मिळत नाही त्यांचं विसर्जन आपण या रूपाने या गिरगाव चौपाटीवर आल्यावर पाहू शकतो, जिथे अशा पद्धतीने बाप्पाला समुद्राच्या पाण्याने भिजवलं जातं मग त्याचं विसर्जन केलं जातं।
हे बघा, इथे परेलच्या विघ्नहर्ताची आरती सुरू आहे आणि मग त्यानंतर त्याचं विसर्जन होणार. परेलचा विघ्नहर्ता त्यांनी यावर्षी जे डेकोरेशन मांडलं होतं आणि त्याच्यामध्ये जे जिवंत चलचित्र मांडलं होतं ते खूपच सुंदर होतं, जे आजच्या काळामध्ये पाहायला खूपच दुर्मिळ झालं आहे, पण ते त्यांनी खूपच सुरेख मांडलं होतं. जर तुम्ही ते पाहिलं असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. हे पहा, इथे आपण परेलचा सम्राट आणि खेतवाडीचे बरेचसे बाप्पा देखील पाहतोय. हे पहा, दोन मंडळांची दोन वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला भेटत आहेत. ही मूर्ती देखील 20-22 फुटाची तर नक्की असणार. त्याच्या बाजूची मूर्ती देखील तेवढीच उंच आहे. पण हे मंडळ खोल समुद्रात जाऊन बाप्पाचं विसर्जन करतात आणि त्यांनी इथेच बाप्पाला अर्धवट सोडलं आहे. हीच गोष्ट सर्व मंडळांनी लक्षात घ्यायला हवी. थोडा वेळ लागतो, थोडा पैसा खर्च करावा लागतो, पण विसर्जन खूप सुंदर होतं. हे पहा, इथे आपण पाहतोय परेलच्या विघ्नहर्ताला दुधाने अभिषेक घालतायत. दुधाच्या 5-5 लिटरच्या 2 ते 3 बॅगा आणून बाप्पाचा अभिषेक केला आहे. हा मध्य बायकाळाचा राजा जो शेतकऱ्याच्या अवतारात आला होता, जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आला होता, त्यांनी तर नक्की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील अशी मी आशा करतो देवाच्या चरणी. आणि पुढल्या वर्षीपासून ही सारी मंडळं बाप्पाचं विसर्जन व्यवस्थित पद्धतीने करतील अशी मी आशा ठेवतो किंवा मनापासून इच्छा ठेवतो बाप्पाच्या चरणी. परेलचा मोरेश्वर, परेलचा विघ्नहर्ता आणि मध्य बायकाळाचा राजा हे विसरण्यासाठी समुद्रात दाखल झालेले आहेत. आणि यांच्यापैकीच कोणीतरी आपल्या बाप्पाचा लाडका उंदीर मामा पाठी विसरून गेला आहे. त्याच्याविना बाप्पा घरी कसे जाणार, तर त्याला देखील आता विसर्जनासाठी घेऊन चाललेत. ही बघा, बाप्पाची खूप उंच आणि सुंदर मूर्ती आहे आणि राधाकृष्णाच्या अवतारामध्ये आहे, जिला ट्रॅक्टरने समुद्रात विसर्जनासाठी घेऊन चाललेत. हे बघा, कन्नडचा कैवारी देखील आता विसर्जनासाठी समुद्रावर दाखल झाला आहे. इथे आपण पाहतोय खेतवाडीतले दोन बाप्पा, खेतवाडीच्या पहिल्या गल्लीमधला आणि दुसरा तो म्हणजे खेतवाडीचा सुखकर्ता, जो विठ्ठल रुक्मिणीच्या अवतारामध्ये आलाय समुद्रावर आता विसर्जनासाठी. खेतवाडीचा सुखकर्ता जो विठ्ठल रुक्मिणीच्या अवतारात होता आणि खूपच सुंदर मूर्ती आहे बाप्पाची, ती आता चालली आहे समुद्रात विसर्जनासाठी. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. तर काहीच आता आपण होतो गिरगाव चौपाटीला. तर सकाळी आपण निघालो होतो 10 वाजता आणि म्हणजे 10 वाजता 10:30 वाजता आपण पोहोचलो होतो गणेशाच्या पंढरीमध्ये, म्हणजे चिंचपोकळी लालबाग एरियामध्ये, जिथे आपण बऱ्याचशा गणपतींची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पाहिली. त्याच्यानंतर शॉप बिल्डिंगजवळ आपण पुष्पवृष्टी पाहिली. त्याच्यानंतर आपण तिकडनं आलो डोंगरीला, जिथे डोंगरीचा राजा आणि उमरखाडीच्या राजाची ग्रेट भेट पाहिली. त्याच्यानंतर आपण आलो होतो इकडे गिरगाव चौपाटीला, जिथे आपण बऱ्याचशा गणपतींचं विसर्जन पाहिलं. एवढ्या सर्व गोष्टी आपण जवळपास रात्री 10 वाजेपर्यंत पाहिलं, म्हणजे कमीत कमी 12 तास आपण पूर्ण गणपती बाप्पांचं विसर्जन कव्हर केलं होतं. एवढं सर्व पाहून, गणपती बाप्पाचं विसर्जन पाहून हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट करून सांगा. आणि त्यासोबतच गिरगाव चौपाटीला ह्या वर्षी ना खूप साऱ्या गोष्टींची ना सुविधा केलेली आहे. म्हणजे खूप सारे मोठे गणपती आहेत ना, त्यांच्यासाठी क्रेनची व्यवस्था केली आहे. त्याच्यानंतर ट्रॉलर वगैरे पण ठेवलेले आहेत. तर गणपती विसर्जन यावर्षी ना थोडं चांगलं होणार आहे. त्यातल्या त्यात लोकांसाठी पण भरपूर साऱ्या सुविधा केल्या आहेत. म्हणजे लोकांसाठी अरेंजमेंट वेगळी केलेली आहे. लोकांना तेवढंच पाठवतात आतमध्ये, जेवढे आतमध्ये लोक थांबू शकतात आणि गणपती बाप्पांचं विसर्जन पाहू शकतात. अशा खूप साऱ्या गोष्टी यावर्षी BMC, मुंबई पोलीस आणि गणेश भक्तांनी केलेल्या आहेत. तर त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने धन्यवाद.
त्यांनी ही सुविधा आपल्याला पूर्ण 10 दिवस आणि गणपती विसर्जनाच्या टायमाला पुरवली. अजून खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, ते तुम्ही इकडे येऊन पाहू शकता. नाही पाहिलं तर तुम्ही या व्हिडिओमधून पाहू शकतात. तर चला आता गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या जय घोषातच या व्हिडिओचा आपण शेवट करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन एपिसोडमध्ये नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय बाय.